ऊर्जा प्रकल्पामुळे आम्हाला बाधित शेतामध्ये रब्बी हंगामामध्ये पीक काढण्यासाठी अडचण येत आहे आणि त्याचा रस्ता सुद्धा आम्हाला कंपनीने दिला नाही. तो सातबाऱ्याला नोंद घ्यायला पाहिजे होती. आमचा प्रस्ताव नियमानुसार असताना आम्हाला वंचित ठेवलं जात आहे. मी विवेक रमेश चौधरी, मुंबई आउटलुकचा प्रतिनिधी, आज सिल्लोड तहसील कार्यालय येथे आलेलो आहे. या सिल्लोड तहसील कार्यालयाची ख्याती काय सांगावी. ज्या ज्या शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण येते ते शेतकरी गेल्या काही वर्षापासून या तहसील कार्यालयाची चक्र करत आहेत, परंतु यांना काही अडचणी येत आहेत. वारंवार पत्र लिहून अर्ज करूनही यांचे प्रश्न मार्गी लागत नाही. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांचे रस्त्याचे प्रश्न आहेत आणि बऱ्याचशा लोकांचे काय काय अडचणी आहेत आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम पुंडलिक शंकर दणके, जे राहणार चिचपूरचे आहेत, यांच्या शेताजवळच 38 एकराचा एक सौर ऊर्जेचा चांगला प्रकल्प आहे, परंतु या प्रकल्पाच्या काही गोष्टींमुळे त्यांच्या शेताला अडचण निर्माण होत आहे. ती त्यांच्या अडचणी आपण जाणून घेऊ. जवळ घ्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव जनार्दन शंकर दणके आहे आणि माझी वडिलोपार्जित जमीन मोजे चिंचपूर गट नंबर 185 येथे असताना त्यामध्ये आम्ही वडिलोपार्जित कास्त करून उपजीविकेचे साधन म्हणून आम्ही त्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 1990च्या कायद्यानुसार शिलिंग जमिनीच्या प्रदान करण्यात आलेल्या होत्या. त्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे आम्हाला बाधित शेतामध्ये रब्बी हंगामामध्ये पीक काढण्यासाठी अडचण येत आहे आणि त्याचा रस्ता सुद्धा आम्हाला कंपनीने दिला नाही. तो सातबाऱ्याला नोंद घ्यायला पाहिजे होती आणि त्याचा रेकॉर्ड आम्हाला द्यायला पाहिजे होतं. त्या कायदेशीररित्या आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे पत्र 19/1/2024 नुसार कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग यांना देऊन कळविले की आपण उर्वरित क्षेत्रावर त्या ठिकाणी आपला प्रकल्प घेण्यात यावा आणि आमचं क्षेत्र 2 हेक्टर आरवरील क्षेत्र वापरून आमचा रस्ता मोकळा करून आम्हाला सातबारा नोंदी घेऊन देण्यात यायला पाहिजे होत्या. त्या सुद्धा आतापर्यंत घेऊन देण्यात आले नाही. आमचा प्रस्ताव नियमानुकूलित असताना आम्हाला वंचित ठेवलं जात आहे. तरी माननीय महसूल मंत्री साहेब यांना मी रेडी रेकनरच्या दराची बावनकुळे साहेब यांना विनंती करीत आहे की ते दराची रक्कम भरून घेऊन आमचं संगणकीकृत करण्यासंदर्भात पत्र दिले असताना सुद्धा मंडळाधिकारी तलाठी यांनी पंचनामा करून दिला, परंतु त्यानुसार त्याची नोंद सातबाऱ्याला ऑनलाईन संगणकीकृत न करता आम्हाला अंधारातच ठेवण्याचा प्रकार होत आहे. यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करीत आहे. तरी मला न्याय मिळावा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी 2 शब्द तहसील कार्यालय सिल्लोड या ठिकाणी आपल्याला कळवित आहे. धन्यवाद. दणके साहेब, या दणके शेतकरी जे आहेत त्यांचं जे समस्या आहे, जे सौर ऊर्जेच्या प्रकल्पामुळे त्यांचं बरंचसं नुकसान होत आहे. तर आता वळूयात कचरू लक्ष्मण इंगळे, राहणार केळगाव, यांचे गट नंबर 470 मधून जो जाणारा रस्ता होता तो अडवल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये जे आता स्थितीला पीक आहे ते पीक शेतातच सडत आहे आणि वरून उन्हाचा मारा आणि शेतकऱ्यांचा न ऐकण्याचा इशारा हा या शेतकऱ्यांचं पिळवणूक निघत आहे. कोठेही मुख्यमंत्र्यांनी योजना काढल्या असेल, शिबिरं घेतले असेल, परंतु या शेतकऱ्यांचा आवाज तहसील कार्यालयाच्या फायलींमध्ये दबला जात आहे. पण हा मुंबई आउटलुकच्या माध्यमातून हा आवाज मुख्यमंत्री साहेब असतील, चंद्रकांत बावनकुळे साहेब असतील आणि अधिकारी जिल्हाधिकारी साहेब असतील यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तहसील सिल्लोड कार्यालयाच्या बाहेर उभा आहोत आणि कचरू लक्ष्मण इंगळे, राहणार केळगाव, यांचा जो 470 मधून रस्त्याचं अडवणूक केली आहे त्यांची आपण त्यांच्या मुखाने ऐकूया. 469 मधून 470 डांबरीकरण असल्यामुळे इकडं 470 मध्ये जागा विकत घेतल्या अच्छा. पण 470 मध्ये आपल्या बाजूमध्येच अडवण्यात आलं. तर तुम्ही अर्ज केलेला आहे का इथं तहसील कार्यालयामध्ये? कचरू इंगळे साहेबांनी किंवा शेतकऱ्यांनी इथं वारंवार अर्ज केलेला आहे, लेखी माध्यमातून त्यांनी निवेदनही दिलेलं आहे, परंतु शेतकरी असल्यामुळे त्यांचा आवाज तो कुठंतरी त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीये. तर या प्रकरणातून, या वादातून सख्या भावांमध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि त्यांचे पोलीस स्टेशन कार्यालयापर्यंत जाण्याची वेळ आलेली आहे. अच्छा, तर ते रस्त्याच्या वादातून शेजारील आता बी तर धमकी देते, मारण्याची धमकी आहे.
तुम्ही रस्ता जर आले तर मला मारून टाकूया काय करा डायरेक्ट तुम्हाला धमकी देत आहे परिवाराला तिथं जाण्याची अडवणूक केली जात आहे 11 पोरं आहे सर. त्या 11 पोरं शाळेतून जायला रस्ता नाही, नदीतून जावं लागतं. म्हणजे परिवाराचं जाणं परिवार पूर्ण बंद आहे आमचा. तिकडं असं शासनाचा रस्ता घेईल सरकारी, शेवटी ग्रामपंचायत मध्ये अडवून दिला, ग्रामसेवकला अडवून दिला. मग ते म्हणते ग्रामसेवकांनी कधी आले तुमच्यावर केस करू, अच्छा पोलीस पाटलाला सरपंचाला शिवीगाळ करतात, तिथं पोलीस येऊ शकतात. अच्छा. तर ह्या शाळकरी पोरांना त्याच रस्त्याने जाणं येणं शाळेत करावं लागतं आणि त्यांच्या परिवारातल्या कुटुंबाच्या मुख्य सदस्यांना मारहाण होत आहे. तरी पण यंत्रणा काय करत आहे? झोपली आहे का? तरी पोलीस लोकांना आम्ही रोकडीने शिवीगाळच्या मारहाणाच्या अच्छा, पुरावेही दिले तरी पोलीस लोक दखल घेत नाही आमच्या. का दखल घेत नाही? कशामुळे घेत नाही काय नाही. आता हेच नाही एवढे तुम्ही रस्त्याचे फोटो काढलेले आहेत, सगळे केलेले आहेत. 3 महिने झाले परेशान आहे सर आम्ही. अच्छा. तर मी मुंबई आउटलुक या चॅनलच्या माध्यमातून जे काही उच्च अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, छत्रपती संभाजी 5-5, 4-4 वर्षाची मुलं अडचणीत येतात, दवाखान्यात वगैरे पाण्या पावसाचं त्यांना जावं लागतं. नदीला मोठा कट्टा आहे पाण्याचा, अच्छा. नंतर सरकारने म्हणलं नाही पाहिजे. बरोबर आहे. तर मग त्यांचा जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तोच नाहीये, तर मग त्या शासनाच्या योजना आहे तर त्या फक्त कागदावरतीच आहे का? आम्ही प्लास्टिक लावून कट्टा तोडून टाकतो. नका तसं काही करू नका. मी सिल्लोड तहसील कार्यालयाचे तालुका रस्त्याने काही जीव द्यावा का? फाशा घ्यायचं आम्ही नाही फाशी वगैरे तसं काही घेऊ नका. पहिलं ढोरं इथे घेऊन येतो. यांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून काय म्हटले तुम्ही? बैल ढोरं गाई म्हशी सगळा परिवार आमचे पूर्ण 20 जण हजर राहतो. मग आम्हाला काय शिक्षा द्यायची आहे? देऊ दे इथं फाशी दिली आम्हाला. नाही तसं काही नाही. नक्कीच तुमचं सिल्लोड तहसील कार्यालय अधिकारी साहेब जे आहे तुमच्या साठी मुंबई आउटलुकच्या माध्यमातून तुमचा आवाज नक्कीच या अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचेल आणि काही तुम्ही जे अर्ज वगैरे केलेले खांड करीन तुकडे करून फेकून देतो एका या अडचणी येतात. भावाला मारलं, वडिलाला मारलं, ह्या भावाला मारलं, मला एकल्याला पाहून सगळं दगड मारले, माझी गाडीचा गाडी कुठे फोडून टाकली. तरी द्यायचं पंचनामे पोलीस लोक काहीच करत नाही म्हणते आमचं ते समोरचे म्हणते. तर या प्रश्नावरती नक्कीच सिल्लोड तहसील कार्यालय मार्ग काढेल आणि नाही मार्ग काढला तर कमीत कमी आपण मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस किंवा चंद्रकांत बावनकुळे साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील की जे काही शेतकऱ्यांच्या विचाराचे आहेत, शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे आहेत, परंतु शेतीतला जो काही अडचण आहे, समस्या आहे, या तहसील कार्यालयाच्या दप्तरापर्यंत, कागदापर्यंत तो तिथंच दाबला जातो आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचा आवाज वरती पोहोचत नाही. आणि हे शेतकरी शिकलेले नाहीये, मागासी वर्गीय असून सुद्धा त्यांच्यावरती अन्याय होत आहे आणि ते इथं बैलगाडी वगैरे त्यांचा परिवार येऊन इथं उपोषण करण्याचं एक या माध्यमातून, या मुंबई आउटलुक चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे. आणि तिथं रस्ता नाही आहे तर मग त्यांचं उपजीविका लागणारा भाजीपाला जो आहे ते शेतात पिकवतात, पण काही गोष्टी आहेत ते गावात मिळतात, तर त्यासाठी त्यांनी कुठून जावं? तर यासाठी हा प्रश्न, हा सवाल या इंगळे परिवाराच्या, या इंगळे कुटुंबाचा, केळगावच्या प्रश्नाचं मी या तहसील कार्यालयाच्या समोर मी मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडत आहे. तर आजचं जे काही आहे ते लवकरात लवकर यावरती मार्ग काढावा असं मी निवेदन करत आहे. माझ्यासोबत कॅमेरामॅन कमलेश इंगळे आणि मी विवेक रमेश चौधरी या न्यूजचा बातमीदार. धन्यवाद.